आजच्या शेवटच्या या सामन्याकडे होणार. धन्यवाद टिके माळी सर. खूप अतिशय सुंदर असे सूत्रसंचालक, निवेदक आणि समालोचक ज्यांच्या माध्यमातून रसायनी परिसरामध्ये अनेक समालोचक या ठिकाणी बनले. तर चला फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाज पाठवा प्लीज. बामणडोंगरी संघ, जीवदानी बामणडोंगरी संघाला विनंती, आपली सलामीची जोडी मैदान पाठवते आहेत. तळ्यावरून खास सुरेश शिंदे सर एक अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत. हे देखील या ठिकाणी त्यांचं देखील स्वागत आपण करूया. आज अलिबाग संघाने संपूर्ण निराश केलं. गेली 3 वर्ष MD वॉरियर्स संघ या RPL मध्ये निश्चित खेळण्यासाठी आला, परंतु 3ही वेळा अलिबागकरांना पूर्णपणे निराश होऊन परतावं लागलं. काका हरकत नाही, पुढच्या वेळी आपण चांगला प्रयत्न करूया. पाहुणे आलेले आहेत आमचे भूषण हातमोडे, कोकण केसरी भूषण हातमोडे आणि आमचे गायकर बंधू यांना मी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. भूषण हातमोडे कोकण केसरी कुस्तीगीर. मी अगोदरही म्हणालो की जे गिरवले गाव आहे ते कुस्तीगिरांचं गाव, पैलवानांचं गाव आणि मंगेश वाकडीकर यांचे मित्र आमचे पांडुरंग गायकर, आदरणीय चाऊशेठ हातमोडे यांचे जावई पांडुरंग गायकर जे रिलायन्स कंपनीमध्ये कार्यरत आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कोकण केसरी भूषण हातमोडे, मंगेश वाकडीकर यांचे वर्गमित्र, त्यांचं RPL सीझन 3 मध्ये आगमन झालं, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कैलास आणि दोंडूदादा यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करण्यात येते. आलेल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगला सामना पाहायला मिळेल. किरण पवार ज्याला परत एकदा संधी चालून आलेली आहे, नामी संधी, या RPL सीझन 3 मध्ये टिकून राहण्यासाठी ती संधी तो पूर्ण करेल का? आणि त्याच्याबरोबर जय माता दी दिघोडे संघाला पण सुवर्ण संधी आहे. आपली राऊंड रॉबिन मेथड आहे. या राऊंड रॉबिन मेथडमध्ये रॉयल कळंबोली जी टॉप 16 मध्ये पोहोचलेली आहे आणि सुपर 16 मध्ये पोहोचण्यासाठी आता या 2 टीम दरम्यान संघर्ष. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, कर्णधार किरण पवार, आणि जय माता दी दिघोडे, कर्णधार प्रथमेश म्हात्रे. कोण जाणार याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर येतील या अलिबागचे प्रसिद्ध मराठी समालोचक, ज्यांनी ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड मध्ये उत्तम असं समालोचन गेली कित्येक वर्ष केलेलं आहे, असे मोस्ट सिनियर कॉमेंटेटर काका म्हात्रे. धन्यवाद टिके माळी सर. अतिशय सुंदर योगदान. आज संपूर्ण दिवसामध्ये अनेक पाहुणे या स्पर्धेच्या माध्यमातून आले आणि आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येकाचं स्वागत हिंदू संस्कृतीपणे इथे केलं गेलं, हे देखील फार मोठं योगदान आहे. तर मैदानाकडे जाऊया. सलामीची जोडी या ठिकाणी येते. किरण पवार, एक अतिशय मोठं नाव सावळे गावाचं, या ठिकाणी ज्याने मागच्या सामन्यामध्ये 53 धावांचं योगदान दिलं, आणि त्याच्यासोबत अर्थातच सुदर्शन गायकर, आजोली गावचा हा खेळाडू इथे असा येतोय आणि 2 सामने तो खेळला आणि 2 सामन्यामध्ये त्याने आत्तापर्यंत 7 धावांचं सुदर्शन गायकर यांनी योगदान दिलं. पण दुसरी बाजूला किरण पवार यांनी खूप मोठं योगदान दिले आणि पहिली षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज म्हणून येतोय अर्थातच जय माता दी दिघोडे संघाचा वैभव पाटील. 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला, 4 ऑनसाईडला क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं आहे. एक चांगली खेळपट्टी. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय, शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ. हे ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण. ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर असताना या ठिकाणी पाहूया किरण पवारकडून पुन्हा एकदा खूप मोठी अपेक्षा असेल. ते अर्थात जीवदानी बामणडोंगरी संघाचा हा संघनायक म्हणून या ठिकाणी कामगिरी बजावतोय आणि तेजस म्हात्रे यांना देखील त्याचबरोबर खूप मोठं अपेक्षा असेल या संघाकडून. तर जाऊ वळूया आपण मैदानाकडे. 10 ते 12च्या पावलांच्या रनअपनी ही गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे तो वैभव पाटील, कंठवली गावाचा हा उरणमधला हा गोलंदाज. तसं इथे सावळे गावचा किरण पवार मधल्या एसटीच्या दिशेने 55 या ठिकाणी गाठ घेतलं जातोय आणि आतापर्यंत 75 धावांचं योगदान किरण पवारांनी 2 सामन्यामध्ये या ठिकाणी दिले. हे एक चांगलं योगदान आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या क्रिकेट स्पर्धा ह्या खेळाडूंनी गाजवल्यात. आखाती देशामध्ये देखील खूप चांगलं योगदान देणारा हा खेळाडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. 55 डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू, जबरदस्त टायमिंग शॉट, चेंडूला पूर केलंय, मिड विकेट सीमारेच्या पलीकडे येतोय. गगनभेदी, गगनचुंबी षटकार.
स्ट्राईक एंडला राहिलेला आणि पहिलं षटक एवढं चांगलं टाकलं त्या गोलंदाजानं की किरण पवारला नॉन स्ट्राईक एंडला शेवटच्या चेंडूपर्यंत ठेवलं. मात्र ती चूक दुरुस्त केली आहे या मॅचमध्ये. आता त्यानं स्वतः स्ट्राईक घेतलाय बघा. नक्कीच नक्कीच टिकेमाळी सर, कारण तेव्हा तो नॉन स्ट्राईकला होता. संपूर्ण षटक अतिशय चांगलं टाकलं गेलं होतं. ते अर्थातच पार्थ घरच्या माध्यमातून आणि फक्त पाहत होता, पडझड पाहत होता. पण यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठा षटका. पुढचा चेंडू त्याच दिशेने आणखीन एक येतोय, पूलचा फटका, मिडविकेट सीमारेकडे येतोय. बॅक टू बॅक आलेला आणखीन एक गगनभेदी, गगनचुंबी षटका. कौतुक करावं लागेल, कारण अगदी जी सिच्युएशन आहे त्या पद्धतीनेच गाणी आज आपल्याकडे पाहायला मिळतात. अर्थात ते गणेश, अर्थात नाना पाटील यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन झालेले. खालापूरचे एक यशस्वी आयोजक यांचं या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि सँडी डीजे ATC यांचं निश्चित कौतुक करावं लागेल. जी सिच्युएशन असेल त्या पद्धतीने या ठिकाणी गीत आपल्याला पाहायला मिळतं. 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय किरण पवार. सँडी खरं तर फक्त RPL या मॅचेसमध्ये नाही तर ऑक्शनपासून त्यानं अतिशय सुंदर अशी DJ सिस्टीम आपल्याला दिलेली आहे. आपल्याला हवं काय, त्यांना लगेच मंगेश वागडेकरांनी त्यांच्याकडे बघितलं की त्यांना कळतं की काय पाहिजे त्यांना. हीच खरी तर टिकेमाळी ओळख आहे त्यांची. येस. तर किरण पवार 12 धावसंख्येवर, खरं तर 12 अंक हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा अंक. कारण या जगामध्ये आपण येतो तेव्हा आपलं बारसं त्या 12व्या दिवशी केलं जातं. आणि हे जग सोडल्यानंतर तो दिवस देखील दुःखाचा दिवस, अर्थातच या ठिकाणी 12व्या दिवशी केलं होतं. हे देखील योगदान आहे या 12 अंकाचं. जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा ती दिशा, तोच टप्पा आणि तोच फटका. किरण पवार सलग 3 षटकार मारतोय. या स्पर्धेमध्ये आलेला तिसरा फलंदाज. षटका. जो फलंदाज चांगला आहे त्याच्या वाट्याला जास्तीत जास्त चेंडू येणं फार गरजेचं आहे. आणि हे जे समीकरण आहे, या ज्या टॅक्टिक्स आहेत ना क्रिकेटमधल्या युक्त्या लुक्त्या, या किरण पवारने आत्मसात केलेल्या आहेत. आता प्रतिस्पर्धी संघाला याच्यावर मात करायची आहे, त्यांना त्याचं डोकं चालवायचं आहे, तेव्हाच या धावांवर अंकुश ठेवता येईल. तो जय मादादी दिघोडे पुरण संघाला. देखील टिकेमाळी सर आपण पाहिलं तर आता मात्र किरण पवारला चेंडू हा फुटबॉल सारखा दिसतोय. कारण आलेला प्रत्येक चेंडू ऑन साईडला फेकवायचा आणि तीही मिडविकेट, पॉवरफुल अशा षटकार. हा अगोदरच तो सेट झालेला आहे. अगोदरच्या मॅचला सेट झाल्या कारणानं त्याला आता क्लिअर कट चेंडू दिसतोय. त्याला डोक्यातही त्याच्या येत आहे की आता हा चेंडू त्याला हाफ पिच टाकला, पुढचा माझ्या पुढ्यात टाकेल, तिसरा फुलटॉस येईल. हे सगळं माइंड गेम आहे. हा माइंड गेम किरण पवार यंदाच्या वर्षी जबरदस्त खेळतोय आणि म्हणूनच तो फॉर्ममध्ये आला. विशाल जितेकरनं सांगितलेलं पहिल्या दिवशी जेव्हा रायगड ठाण्याची मॅच झाली की यंदाच्या वर्षी किरण पवारला रोखणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं होऊन बसलंय. नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून ती स्पर्धा देखील आम्ही पाहिली होती. आणि सचिनजी तेंडुलकर यांनी देखील सांगितलं होती गोलंदाज कशा प्रकारची ॲक्शन करतोय, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर तुम्ही लक्ष द्या आणि तो चेंडू जेव्हा जवळ येतो त्यावेळी योग्य फटका तुम्ही निवडा. आणि हेच किरण पवार यांनी मात्र पाहिले. 3 चेंडूवर पूलचे जबरदस्त फटके इथे मारलेत. गोलंदाजाला मोर आक्रमण वैभव पाटील गोलंदाज आहेत. 3 षटकार आलेत. तिसरा फलंदाज षटकार मारणारा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. वय्यम मैदानाकडे पुढील चेंडूसाठी या ठिकाणी बचाव तुकडपाणी चेंडू खेळलाय. कारण ही मोठ्या खेळाडूंची खरंच टिकेमाळी सर ओळख असते. कारण खराब चेंडूला मोठे फटके मारणं आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही खरी योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक तंत्र होतं की योग्य वेळी लढाई आणि अयोग्य वेळी तह. आणि हे समीकरण तंतोतंत आपल्या फलंदाजीमध्ये वापरतोय तो किरण पवार. गोलंदाज पण चांगला आहे परंतु फलंदाज त्याच्यापेक्षा सरस ठरलाय. नक्कीच जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. ऑन साइडला हा चेंडू हुक केलाय. डीप फाईन लेग सीमार, डीप स्क्वेअर लेग सीमारच्या पडे तो आणखीन एक किरण पवारच्या बॅटमधून आलेला एक खणखणीत षटका. लेकिन पता नहीं किरण पवारच्या ठिकाणी सर ह्या षटकाराने नाबाद 99 धावा किरण पवारच्या या ठिकाणी आल्या 3ऱ्या सामन्यामध्ये.
50ला काय नंतर आमिष दाखवायचं नाही असं ठरवलेलं आहे संघ मालकांनी आहे. किरण पवारची बॅटिंग करताना एक गोष्ट लक्षात आली काका म्हात्रे साहेब. पहिला स्ट्रोक मारला मिड विकेटला, दुसरा मारला लॉंग ऑनला, तिसरा मारला तिकडे आता फाईन लेगला. त्यामुळे सगळा एरिया कुठेही तुम्ही चेंडू टाका त्या एरियामध्ये मारण्यासाठी माझ्याकडे दमखम आहे हे तो दर्शवतोय. ऑन साईड त्याची निश्चित त्यांनी पक्की केली. अर्थात किरण पवार हा फक्त ऑनसाईडचा खेळाडू नाही, ऑफसाईडला देखील म्हणजे जबरदस्त फलंदाजी करणारा फलंदाज आहे. आता मात्र लाडक्या प्रेक्षकांना त्यांनी ऑफसाईडला एखादा षटकार मारून दाखवावा. कारण देवगडची स्पर्धा करत होतो सिंधुदुर्गामध्ये तेव्हा मी उल्लेख केला होता. किरण पवारला म्हटलं होतं की एका हाताने षटकार मारणारा खेळाडू आणि खरोखर त्यांनी 2 लगातार षटकार एका हाताने मारले होते. फेमस आहे त्याचा तो स्ट्रोक, एका हाताने षटकार मारणारा स्ट्रोक फेमस आहे. 24 लाईव्ह बऱ्याचशा लाईव्हवाल्यांनी ती क्लिप टाकली आहे आणि ते मालामाल झाले. आणि बघा तोच प्रयत्न इथे मात्र आपण पाहणार आहोत. चेंडूवर क्षेत्ररक्षक नाही, मात्र इथे मध्ये 1 बाउंड चेंडू असेल, सीमा पार. प्रयत्न चांगला होता, ही दाद द्यायला लागेल किरण पवारला. आणि या चौकाराच्या माध्यमातून इथे मात्र जीवदानी बामणडोंगरी या संघाची धावसंख्या धावपलकर जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकाच्या समांतर 28 धावा. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड. आजचा दिवस चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण आपण सकाळी बघितलं की सकाळी 10,000 सकाळी 9:30 पावणे 10 वाजता 10,000 प्रेक्षक मॅच बघत होते. कारण आजचा जो लॉट्स आहे, आजचा लॉट्स हा कडक लॉट्स आहे. सगळे म्हणत होते सगळ्या टीम टफ आहे, एक से बडकर एक अशा टीम्स आहेत. एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला उघडायचं असा प्रकार आपण पाहिलेला आहे. आकाश तारेकर, किरण पवार, पंकज जाधव, प्रथमेश म्हात्रे आणि एवढा ऑडियन्स जो लाईव्ह ऑडियन्स आहे तो लाईव्ह ऑडियन्स मिळाल्यानंतर या RPLचं यश आपल्याला समाधान देऊन जात आहे. संदेश दादा या ठिकाणी सांगतात की आजची ही टुर्नामेंट तब्बल 3 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली, हे देखील वैशिष्ट्य आहे. पहिल्या दिवशी 5 लाख लोकांनी आपली रायगड प्रीमियर लीग पाहिलेली आहे. हे घवघवीत यश रायगड प्रीमियर लीगला मिळतंय. ते सगळ्या ऑडियन्सना, सगळ्या प्रेक्षकांना आपण मनापासून धन्यवाद कमिटीच्या वतीने देऊया. तर जाऊया मैदानाकडे. शिरोविक पेजारी अलिबागचा गोलंदाज या ठिकाणी मात्र पहिला चेंडू फेकला होता. या चेंडूवर क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईपर्यंत चेंडू होतोय सीमा रेषेपलीकडे येतोय. एक सुंदर फटका चौकार. फलंदाज होता मात्र चौकार मारणार या ठिकाणी सुदर्शन गायकर याच्या बॅटमधून आलेला पहिला खणखणीत चौकार. 4 धावा आणि एकूण धावफलकात वाढ झाली ती 32. पहिले षटक तुम्ही पाहिलं तर अर्थात वैभव पाटीलचं मागडे षटक ठरलं. तब्बल 28 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. या ठिकाणी पाऊटचं दुसरं षटक आहे. पुन्हा एकदा यावी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती. शॉर्ट मिडविकेट आणि सिली मिडाऊन दिशांनी चेंडू जातोय. तोपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळालं. 1 धाव मिळाली ती फलंदाज सुदर्शन गायकरला. 5 या वैयक्तिक धावसंख्या येतोय. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या 33 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि या पद्धतीने जी किरण पवार जी फलंदाजी करतो या माध्यमातून जर आपण पाहिलं तर निश्चितच जीवदानी बामणडोंगरी संघ इथे मात्र मोठी धावफलकावर धावा, या ठिकाणी धावांचा डोंगर ज्याला म्हटला जातो तो निश्चित रचण्याचा प्रयत्न केले. शिरोविक आहे, एक चांगला गोलंदाज आहे. पेजारी अलिबाग संघाचा गोलंदाज ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये देखील गाजवले. एका हाताने अर्थात धावताना तो चेंडू वर उडवतो आणि चेंडू पकडतो आणि त्यानंतर तो चेंडू फेकतो. नाझिम गुल्लीच्या या गोलंदाजच्या स्टाईलमध्ये गोलंदाजी आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. एक अतिशय चांगला गोलंदाज म्हणून अर्थातच शिरोविक आहे. पाहूया शिरोविक पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र चेंडूपासून भरकटला. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. इथे पंचांनी हात जमिनीला समांतर केले. दर्शवले हा चेंडू खराब आहे. 1 धाव या ठिकाणी मिळते. आणि असं स्क्वेअरचा जेव्हा इशारा येतो तेव्हा आपल्याला लगेच मायकेल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज यांची आठवणी, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही स्वैर चेंडू फेकला नाही, हे देखील वैशिष्ट्य हे पाहायला मिळालं ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. पुढील चेंडू, हा चेंडू आपण काहीसा फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचा होता. बॅट चेंडूचा इथे संपर्क आला नाही आणि अशा प्रकारे निधव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते. धावफलकावर धावा आत्तापर्यंत आपण पाहिल्या त्या 34. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, बिड ऑफ युरेशन ऑफ साईडला. कारण पॉवरपेचं क्षेत्रक्षक आहे. 2 क्षेत्रक्षक 30 शॉट सर्कलच्या होतील. या ठिकाणी मात्र आपण पहिले शॉर्ट फाईन लेग तैनात केले. एक डीप स्क्वेअर लेग
हे आपण डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हे क्षेत्ररक्षक पाहू शकता. वर या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी हा चेंडू मात्र काट केलाय. गॅप शॉट कव्हर पॉइंटला येतोय. आणखीन एक मोठा संजीवनी चौकार 4 धावांसाठी. मी मगाशीच म्हणालो होतो की आमच्या ऑडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं, साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून जी सिच्युएशन असते त्याला किरण पवार दाखवतोय की बचके येणार, हे बचके येणार, आणि हेच गीता इथे पाहायला मिळालं. आता मात्र गोलंदाजांनी हा टाकले चेंडू इथे पाहतात आपण पॉईंट क्षेत्रामध्ये जाणार आहे. 1 धाव, पण आता वाईटचा विचार येतोय. 1+1 धावांचं योगदान मिळेल. 40 धावा धावफलकावर येतात आणि वेगाने धावसंख्या धावफलकावर जीवदानी बामंडव संघाची या ठिकाणी सरकते. किरण पवार एकूण खेळतोय ज्याने आत्तापर्यंत मारले 4 षटकार आणि 2 चौकांच्या माध्यमातून 8 चेंडूमध्ये 32 धावांचं त्याने आत्तापर्यंत योगदान या सामन्यामध्ये दिलंय. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याला साथ देणारा फलंदाज देखील सुदर्शन गायकर आजिवलीचा या ठिकाणी मात्र 1 चौकारच्या माध्यमातून 5 धावांचं योगदान देते. सुदर्शन एक उंच पुरा जाडजूड बांधाचा खेळाडू आणि एक ही जी पहिल्या विकेटसाठी नाबाद भागीदारी जी आपल्याला पाहायला मिळते ही 40 धावांची इथे मात्र आपल्या धावफलकावर पाहायला मिळाली. शिरुबी करणाऱ्या एंडकडून पुढचा चेंडू छोट्या रमणे गोलंदाजी करतोय. या ठिकाणी ऑफसाईडला पडलेला चेंडू ऑनसाईडला खेळला चेंडू गेला तो, अर्थात डीप स्क्वेअर लेगला 1 धाव आणखीन एक मिळाली. सुदर्शन गायकरच्या खात्यामध्ये 1 धावेचं योगदान मिळालं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. एक सुरेख असं हे मैदान तिथपत, त्याचबरोबर संपूर्ण प्रेक्षकांचे चांगला प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळेल. जे स्टँड आहे तिथे असणारे प्रेक्षक जे खरोखर क्रिकेट वेडे प्रेक्षक ज्यांना म्हटलं जातं की ज्याने आपले कामधंदा याच्यातून वेळ काढून, नोकरी व्यवसायातून वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेला आपली उपस्थिती दिली, या सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार. जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे होता. पंचांकडे अपील केलं गेलंय, पण पाहूया या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. पंचांचं बोट हे मात्र या ठिकाणी आकाशाकडे येतोय आणि हा पहिला फलंदाज जीवदानी बामणडोंगरी संघाचा. पाहूया किरण पवार या ठिकाणी खुश नाहीये आणि दोन्ही पंच या ठिकाणी पुन्हा एकदा एकत्र, मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळालं. बॅटचा स्पर्श झाला असावा असा साधारणतः अंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया दोन्ही पंच एकत्र आलेत या ठिकाणी योग्य निर्णय देतील, कारण कोणत्याही खेळाडूवर या ठिकाणी अर्थात अन्याय होऊ देत नाही संपूर्ण. आणि तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र मागणी पुन्हा एकदा केली गेले की तिसऱ्या पंचाने रिव्ह्यू मागितलेला आहे, बॅटिंग रिव्ह्यू मागितलेला आहे. बघूया, दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. सगळे प्रेक्षक बघा कसे शांत झालेले आहेत, कारण फलंदाजी करणारा किरण पवार वादळा सारखा खेळतोय, घणाघाती प्रहार करतोय आणि एक गोल्डन विकेट पाहिजे ती जय माता दी दिघोडे संघाला. प्रथमेश म्हात्रेनं चेंडू पकडलेला, आता तो चेंडू पकडला की झेल घेतला हे स्पष्ट होणार आहे अगदी थोड्याच वेळात. पंचांना विनंती आहे यायचं जरा टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिजे तर. संतोष चौधरी पंच पाहतायत, रिव्ह्यू घेतलेला आहे, बॅटिंग रिव्ह्यू. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी पाहिला जातोय पंचांच्या माध्यमातून. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत काही क्षणात मिळेल. तर सन्मानित संतोषजी चौधरी सर या ठिकाणी येतात. बॅटिंग रिव्ह्यू आहे, प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता रायगड प्रीमियर लीगच्या नियोजन कमिटीनं घेतलेली आहे, संयोजन कमिटीनं घेतलेली आहे. त्यामुळं आता हल्ली सगळे डिजिटल युग आहे. या डिजिटल युगामध्ये प्रत्येक गोष्ट काका मात्र स्पष्ट होते. आपला काळ वेगळा होता, अंपायरने दिलं की दिलं आणि खेळाडू पण किती त्यावेळेला संयमी होते. जो पंचांनी निर्णय दिला तोही मान्य करायचे. आता खेळाडूंसाठी एक ॲडिशनल गोष्ट आलेली आहे की खेळाडूंना मदत व्हावी, योग्य तो निर्णय मिळावा, कारण पंच पण माणूसच असतात. त्यामुळे डिजिटल युगामध्ये आता हे 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर काय खरं आणि काय खोटं
हे पाहू शकतो. प्रवीण दुगाडे आमचे विश्रांती घेऊन इकडे आलेत. किरण पवारचे फॅन्स भरपूर आहेत आणि जागोजागी आपले मोबाईल सेट्स त्यांनी उघडलेले आहेत आणि बघतायत की किरण पवारचं भवितव्य आता हा याला आऊट देण्यात येईल की तो वाचेल. आकाश कांबळे जे सावळ्याचे ते बरेचशी मित्रमंडळी या मॅचचा आनंद घेते एकत्र येऊन किरण पवारची मॅच बघतायत. तिकडे आमचे सुधागडवरून खास गोंधळी शिवा दळवी आणि त्याचे सर्व सहकारी आलेले आहेत. कोण म्हसळ्यावरून आलंय, कोण श्रीवर्धनवरून आलेलं आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जे लाईव्ह बघतात त्यांना विनंती आहे की त्यांनी 24 लाईव्ह सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 24 लाईव्हच्या मॅचेस 24 लाईव्हवर चालणाऱ्या मॅचेस जिथे जिथे असतील त्याचे नोटिफिकेशन्स येतील आणि ती मॅच तुम्हाला पाहता येईल. रायगड प्रीमियर लीग मोठी स्पर्धा, 5 लाखाचं पहिलं बक्षीस, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 2.5 लाख आणि तृतीय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 1.25 लाख. क्रिकेट क्षेत्रामध्ये मराठी समालोचनाबरोबर हिंदी समालोचनामध्ये ज्यांचा बोलबाला आहे, ज्यांचे फॅन्स या क्रिकेट खेळाडूंप्रमाणे या कॉमेंटेटरचे फॅन्स आहेत, ते प्रवीण दुगाडे यांचंही आगमन इथे झालंय. सुदर्शन आमचे ताऱ्याचे अतिशय चांगली स्कोरिंग करतायत, ऑप्शनपासून ते आहेत. सुदर्शन यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. अगदी वाट पाहतायत निकालाची, बघा सगळेजण निकालाची वाट पाहतायत. हे काय कारण डू ऑर डायची मॅच आहे, करो या मरो, डिसायडर मॅच आहे. त्यामुळे आणि तो गोल्डन मॅन मध्ये उभा आहे, जसा सदाशिवराव भाऊ अब्दाली आणि मराठ्यांच्या मध्ये उभा होता तसा उभा ठाकलेला आहे तो किरण पवार. किरण पवारच्या बरोबर सुदर्शन पण आहे, ज्यानं 9 चेंडूमध्ये 9 षटकार मारण्याचा विक्रम 2 वेळा केलाय. एकदा नाही 2 वेळा 9 चेंडूमध्ये 9 षटकार ठोकण्याचा विक्रम तो सुदर्शन गायकर. पंचांचा निकाल अगदी थोड्याच वेळात येणारे सगळे जण स्टेजच्या दिशेने बघतायत. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके समालोचन कक्षाकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेत. आमचा पवन मुकादम, जय बजरंग ढाब्याचे मालक, त्यांचंही आगमन. राकेशजी गायकवाड, मंगेश वाकडीकर यांना भरपूर सहकार्य त्यांनी केलेलं आहे. सुरुवातीपासूनच त्यांची भरपूर मदत राहिलेली आहे. अमर म्हात्रे साहेबांनी सगळ्या ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मानाच्या ज्या ट्रॉफीज आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र प्रतिमा, इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून बराच वेळ या ठिकाणी पाहायला गेलं स्क्रीनच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी मात्र आम्ही हा निर्णय घेतला की मैदानातील पंचांचा निर्णय हा या निर्णयाकडे आम्ही या ठिकाणी जातो आहेत आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून मात्र आपण पाहणार आहोत की या ठिकाणी मात्र फलंदाज बाद असल्याचा इशारा जो पंचांनी दिला आहे या ठिकाणी दिला आहे आणि त्यामुळे फलंदाज बाद असल्याचा इशारा इथे मिळेल. आणि श्रीकांत मोरवी जो गोलंदाज आपण पाहत आहेत, ज्याला टोपणवणी शिरुविक असं म्हटलं जातं, आणि इथे मात्र फलंदाज अर्थातच. चला सामना चालू करा. पंच तुम्ही या तुमच्या आणि पंचांशी कृपया. पंचांशी वाद घालू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला किरण पवार. आणि अशा प्रकारे एक दुर्दैवीरित्या खरं तर फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला की चांगली फलंदाजी करत असताना मात्र या ठिकाणी फलंदाज झेलजीत होऊन या ठिकाणी मैदानातून परततोय. किरण पवारने एकूण धावांचं योगदान आत्तापर्यंत दिलं. 9 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांच्या माध्यमामध्ये 32 धावांचं योगदान दिलं. आणि या ठिकाणी मात्र जीवदानी वामन पहिला हादरा बसला. शिरुविक याला पहिलं यश मिळालं आणि अशा प्रकारे एक गडी बाद धावपलकर धावा येऊन पोहोचतात त्या 41. नवीन फलंदाज मैदानात काही क्षणात दाखल होईल या ठिकाणी. आणि खरं तर आपण पाहतात जसं टी के माळी सरांनी सांगितलं की अगदी दूरवर लोकांनी ही क्रिकेट स्पर्धा पाहतायत. नेपाळमधून देखील क्रिकेट स्पर्धा पाहिली जाते, हे देखील वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. आणि हेच खरं अर्थात मंगेशदादा वाकडीकर सरांचं निश्चितच कौतुक आणि त्यांचे सहकारी संतोषदास चौधरी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत, सिल्डोन ग्रामस्थ आहेत, यांनी खरं तर चांगलं योगदान या ठिकाणी दिले. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होत आहे. फलंदाज
ओमकार गावडे मैदानाच्या दिशेने जात आहेत. ओमकार गावडे जांभिवलीचा हा खेळाडू आहे. याचे वडील कैलासवासी सुभाष गावडे हे जबरदस्त असे भारुडकार होते. त्या परिसरामध्ये भजनी बुवा आणि भारुडकार होते. आणि हा ओमकार गावडे आपल्या रायगड लेदर क्रिकेटमधील रायगड टीमचा एक सदस्य आहे आणि एक मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून जबरदस्त प्रसिद्ध आहे. एक चांगली स्ट्रॉंग टीम बामण डोंगरीने तेजस मात्रेनं बनवलेली आहे, अमर मात्रे साहेबांनी. आणि त्याच्यामधलाच ओमकार गावडे आता जातोय. तो मैदानात मात्र स्ट्राईकमध्ये आहे तो सुदर्शन. तर या ठिकाणी तिसरे षटक आपण पाहतायत. यावेळचा चेंडू मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगमध्ये येतोय आणखीन एक मोठा फटका, षटकार. आणि यानंतरचं पुढचं समालोचन ऐकूया तारागावचे सुपुत्र अर्थातच या ठिकाणी रोशन पाटील यांना. धन्यवाद. अतिशय खडखडीत अशी एक चांगला स्टार्ट किरण पवारनं दिला. पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ धावा पण पहिल्या 40+. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 47 धावा. त्यानंतर सुदर्शन गायकर आणखीन एक मोठा खेळाडू अजिवली गावाला बिलॉंग करतो आणि सातत्याने चांगल्या खेळी या खेळाडूच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिल्या. आणि आता पुन्हा एकदा जबाबदारी आली आहे आणि जबाबदारीपूर्व जाणीवपूर्वक खेळ मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला बॉलला. खरं तर लॉंग ऑफ रिझनकडे क्षेत्ररक्षक बॉलला उचलतोय फेकतोय. दरम्यान आणखीन एक सिंगल रन मिळेल ते म्हणजे बॅटिंग करत असताना बामण डोंगरी टीमला एका रनच्या मधीनं धावसंख्येत वाढ झाली. धावफलकामध्ये लागल्या त्या म्हणजे 48. किरण पवारनं पहिल्या षटकामध्ये वादळी इनिंग साकारली ज्यामध्ये 28 धावा पहिल्या षटकामध्ये वैभवच्या आगेच त्याने कुठून काढल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये शिरू वीकला देखील थोडासा मार खावा लागला, पण तो एक महत्त्वपूर्ण विकेट किरण पवारच्या स्वरूपात त्याने आपल्या टीमला मिळवून दिलं. आणि त्यानंतर आपण पाहताय केतन मेहर पहिला बॉल षटकार, त्यानंतर सिंगल. पुन्हा एकदा केतन तयार ओव्हर द विकेट. ओमकार गावडेसाठी बॅकफुटला गेले आणि त्यानंतर मात्र बॉलला स्ट्रेट हिट केलाय. बॉल चालला आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यासाठी आलाय षटकार. रोशन खरं तर वन डाऊन पोझिशन ही जबाबदारीची पोझिशन आहे जिथे मारायचं पण विकेट पण टिकून ठेवायच्या. म्हणजे विराट कोहलीची भूमिका आज बजावतोय तो ओमकार गावडे. खूप चांगली रणनीती खरं तर किरण पवारची राहिली. कारण मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू जवळजवळ 4थ्या ते 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला होता, परंतु या क्षणाला 3ऱ्या क्रमांकावरती हा खेळाडूला 6व्या क्रमांकावरती खेळला मागच्या सामन्यामध्ये, परंतु इथे 3ऱ्या क्रमांकावर त्याला 5 रन केले. चांगला खेळाडू यावेळेस देखील वेगावरती स्वार झाला केतन, परंतु लाईन मिस केली आहे. पंचांचा इशारा येतो यावेळेस वाईट बॉल. अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना बामण डोंगरे टीमला 50+ रन्स. खरं तर तिसरं षटक मार्गस्थ असताना स्कोर कार्डवरती लागलं, त्यामुळे टार्गेट मोठं करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. कारण संध्याकाळचं सत्र दुसऱ्या सत्रामध्ये थोड्याशा अडचणी निर्माण होतील. खरं तर बॅटिंग करत असताना जय माता दी दिगोडे उरण टीमला बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू फेकला होता केतन मेहर या खेळाडूने. पुन्हा एकदा राऊंड विकेट ओमकारसाठी. यावेळेस देखील फक्त दिशा द्यायची होती, परंतु एज लागली आहे. बॉल चाललाय सरळ कॅप्टनच्या हातामध्ये. प्रथमेशनं पकडला जेल आणि इथे ओमकार गावडेचा संपतोय खेळ. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. या रायगड प्रीमियर लीग मध्ये विकीज ज्यूस अँड कोल्ड्रिंक आपण मैदानात ती व्हॅन गेलेली आहे, ती व्हॅन पाहतोय. जिरा सोडा, लेमन, ऑरेंज, स्ट्रॉबेरी फ्लेवर किंवा ब्लूबेरी या वेगवेगळ्या फ्लेवर्सचे कोल्ड्रिंक्स आपण या सगळ्या खेळाडूंना इथे पुरवतोय. ज्या ज्या गोष्टी आपल्याला पुरवता येतील त्या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना पुरवल्या जातात. रोशन खूप चांगल्या पद्धतीच्या सुविधा मात्र सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्वतः मंगेशी वाकडीकर आणि त्याचे सर्व या ठिकाणी सभासदांनी अप्रतिम एनर्जी ड्रिंक. आता उन्हामध्ये उन्हाचा प्रहर देखील आता हळूहळू वाढत चालला आहे, त्यामुळे एनर्जी ड्रिंकची देखील व्यवस्था केली आहे. बरेचसे फ्लेवर्स त्याच्यामध्ये त्यांनी अवेलेबल केलेले आहेत.
आणि त्यांच्यामध्ये देखील एक वेगळी ऊर्जा तुम्ही पाहता खेळाडूमध्ये ते ड्रिंक्स घेतल्यानंतर त्यांचं देखील आपण कौतुक करूया. ड्रिंक्स ट्रॉली आणि ड्रिंक्स मॅन जे आहेत त्यांचं खरं तर मनापासून आपण आभार व्यक्त करूया. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 2 गडी बाद 55 धावा. पहिल्या षटकामध्ये 28 आणि दुसऱ्या 2 षटकामध्ये आपण पाहिल्या 27 धावा. एका षटकामध्ये किरणनं 28 केला, 4 षटकार 1 चौकार लगावला होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न फिल्डिंग करणाऱ्या जय माता दी दिघोडे उरण टीमच्या माध्यमातून. चौथ्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कपदी यावेळेस गोलंदाज येतोय शिरुबिक श्रीकांत मोलवी, परंतु निकनेम शिरुबिक या नावानं हा खेळाडू परिचित आहे. पेजारी अलिबाग पेजारीमधून बिलॉंग करणारा हा खेळाडू. पहिलाच बॉल सुदर्शनसाठी, बॉलला उडवलंय, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे, प्रयत्न केले खरं क्षेत्ररक्षकाने, त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी षटकार. खरं तर मोमेंटम जे किरण पवारनं स्टार्ट करून दिलं होतं तिथे मात्र सातत्य टिकवलंय सुदर्शन गायकर या खेळाडूने. यावेळेस देखील विकेट करायचा तो थोडासा धीम्या गतीने टाकला बॉल. तुम्ही पाहता उजव्या यष्टीच्या बाहेर वळण घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षक सुरजला देखील बीट करतोय, परंतु कोणतीही धाव या ठिकाणी मिळत नाहीये बॅटिंग करणाऱ्या बामण डोंगरी टीमला. एकूण धावा तुम्ही पाहताय स्कोर कार्डवरती आहेत 2 गडी बाद 61 धावा, 7 चेंडू 19 धावसंख्येवरती सुदर्शन गायकर खेळतोय. खोलात टाकलेला बॉल होता आणि सूरज पाटील खरं तर एक वेगळंच काहीतरी त्या चपलाई चतुरपणा दाखवत होता, परंतु सुदर्शन आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित होता, त्यामुळे इथे नक्कीच कोणताही धक्का बसलेला नाहीये. असे चतुर आणि चाणाक्षपणा आपण पाहिलं. नयन पांचाल जो पनवेल विभागातील खेळाडू होता, अतिशय लहान खेळाडू, हरिओम पनवेल संघाकडून खेळायचा. इथे चांगला फटका खेळायचा होता, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, लॉफ्टेड फटका ऑन साइडमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आहे आणि झेल पकडला गेला. त्यानंतर मात्र आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. खेळाडू बाद झालाय सुदर्शन गायकर. बॅक टू द पॅव्हिलियन. महाराष्ट्र बाहेर खरं तर संपूर्ण देशामध्ये असलेले आपले सर्व रायगडवासीय मराठी माणूस प्रत्येकाच्या मनामनामध्ये या स्पर्धेची चर्चा आपण पाहिली. अप्रतिम आयोजन रायगड प्रीमियर लीगचं तुम्ही पाहता पुन्हा एकदा शिरडोन नगरीमध्ये. अचानक मित्रमंडळ आणि त्यांचे सर्व सभासद आणि खास करून मंगेशजी वाकडीकर सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी. कौतुकास्पद कामगिरी आज तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. शिरडोन हे गाव आपण पाहिलं ऐतिहासिक वारसा या गावाला आहे आणि या गावाची ओळख जर आपण पाहिले क्रीडा क्षेत्रामध्ये देखील मिळवून दिली मंगेशजी वाकडीकर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी. अप्रतिम असं आयोजन. चांगला फटका खेळायचा होता सुदर्शन गायकरला. त्यानंतर आपण पाहिला हा झेल पकडला गेला लॉंगॉनच्या दिशेमध्ये. शिरुबिकला मात्र आणखीन एक यश प्राप्त झालं. तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रफुल्ल केदारी. आणखीन एक आक्रमक विस्फोटक असा हा फलंदाज. राऊंड विकेट. शिरू तयार. पुन्हा एकदा वेगवान बॉल फेकला. चांगलं पॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीचा खेळ तुम्ही पाहताय. खरं तर परेश म्हात्रे कामोटेचा हा खेळाडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेमध्ये उभा होता, बॉलला थांबवलं आणि इथे मात्र कोणतीही धाव नाही आहे. धावसंख्या आपण पाहताय धावफलकावरती 3 गडी बाद 63 धाबा. राऊंड विकेट. मोठा फटका लॉफ्ट केला बॉलला ऑन साइडमध्ये. एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर मात्र आणखीन एक झेल त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये पकडला गेला जयदीप म्हात्रेच्या माध्यमातून. आणखीन एक खेळाडू बाद झाला तो म्हणजे प्रफुल्ल केदारी.
पवारने चांगला स्टार्ट दिला. तो बाद झाल्यानंतर मात्र आता विकेटची पडझड सुरू झाली आहे आणि इथे मात्र कमबॅक करायचा प्रयत्न केला जातोय. खरं तर जय माता दी दिगोडे उरण टीमच्या माध्यमातून संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य हळूहळू असताना चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये आता थोडंसं गुलाबी थंडीचं वातावरण देखील निर्माण होईल. त्यामुळे थोडंसं ॲडव्हान्टेज सेकंड इनिंगमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील मिळेल. परंतु त्याच्या विपरीत खरं तर चांगला खेळ मात्र बॅटिंग करताना पुढच्या सत्रामध्ये करावा लागेल जय माता दी दिगोडे उरण टीमला. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 15.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती आहेत. त्या म्हणजे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 62 धावा 4 गडी बाद. 62 नवीन फलंदाज रोहन गरत माफी असा 61 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रोहन आणि एका बाजूला तुम्ही पाहताय नदीम धैरकर मसळ्याचा हा खेळाडू. वैभव सेकंड स्पेलमध्ये कमबॅक करावा लागेल खेळाडूला. ओव्हर द विकेट नदीमसाठी टॅपिंग क्रिकेट. फक्त दिशा दिली बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हर मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली भरपूर वेगानं आला. डेंजर एंडकडे नदीम पोहोचतोय आणि अगदी सहजगत्या 2 धावा देखील कंप्लीट या ठिकाणी होताना पाहायला मिळाल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती या 2 धावा आल्या धावफलकावरती. एकूण धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील 4 गडी बाद 63 धावा. पहिलं सत्र या ठिकाणी तुम्ही पाहताय बॅटिंग आली आहे. खरं तर बांबोडनगरी टीमच्या वाट्याला किरण पवारचा हा संघ आणि आतापर्यंत 4 षटकं संपली. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे वैभव पाटील. मोठा फटका खेळायचा होता. पहिल्या षटकामध्ये किरण पवारनं बादली इनिंग साकारली होती खरं तर वैभवच्या अगेन्स्ट आणि यावेळेस मात्र तुम्ही पाहू शकाल थोडासा प्रेशर क्रिएट केला आहे नदीम खेरकर याच्या फलंदाजीवरती. आपण पहिल्या IPL RPL सीझन 1मध्ये इको सोलंकीच्या टीममध्ये हा खेळाडू होता वैभव आणि भरपूर मोठं योगदान इको सोलंकी या संघनायकाला वैभव पाटीलला दिलं होतं. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला होता आणि त्यानंतर मात्र आता आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये जरी धावा मी खर्च केल्या असल्या तरी मी दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करेल या इराद्यानं उतरलेला खरं तर कंठवली गावचा हा खेळाडू वैभव पाटील. आर्मी स्पोर्ट्स रावे या खरं तर ब्रँडचा तो खरं तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहे. अल्केश पाटील जे आमचे राव्याचे मित्र आहेत त्या स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर वैभव पाटील. पुन्हा एकदा कोला टाकण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली आहे. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांचा इशाराला वाईट बॉल. अतिरिक्त रन्स मिळेल पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना बामणडोंगरे टीमला. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती आहेत 4 गडी बाद 64 धावा. 64 रन तुम्ही पाहताय धावफलकावरती आहेत. VIP डाईजवरती अनेक सारी मान्यवर मंडळी सामन्याचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा थोडासा फुटवर्कचा अभाव आणि त्यानंतर मात्र थोडासा आणखीन प्रेशर क्रिएट केला वैभव पाटीलनं. ही खरं तर एका चांगल्या खेळाडूची ओळख आहे. पहिल्या षटकामध्ये 30 धावा तुम्ही पाहता. VIP डाईजवरती बसलेले आमचे सर्व सन्मान्य मान्यवर खास करून रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड. एका बाजूला आपण विचार केला तर अमरदादा म्हात्रे आणि स्वतः कार्याध्यक्ष या स्पर्धेचे मंगेश बाकडीकर. सर्व मान्यवरांचं आपण इथे स्वागत करूया. फुलर लेनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केला बॉलला. डीपमधला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतो. चेंडू उचलणार फेकणार. दरम्यान आणखीन एक सिंगल मिळेल नदीमला आणि संघ थोडासा पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 4 गडी बाद 65 धावा. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण हे गरजेचं असतं आणि इथे आक्रमण करावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा 3 चेंडूमध्ये 18 धावा हव्या होत्या तेव्हा 16 धावा या रोहन घरतनं केल्या होत्या रॉयल कळंबोली टीमच्या आगेस आणि इथे चांगला प्रयत्न परंतु बॉल मात्र पंचांनी दर्शवलं वाईट. त्यामुळे पुन्हा एकदा अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करत असताना बामणडोंगरी संघाला. एक रन्स फार महत्त्वाचे आहे. लांबलचक षटक आपण पाहिलं आज तुम्हाला रात्री व्हॉट्सअपला अपडेट मिळेल सुदर्शन पाटील यांच्या माध्यमातून. कोणत्या खेळाडूने जास्त धावा केल्या, अर्धशतकं किती फलंदाजाने केली, किती विकेट्स गेले, सर्व डिटेल्स अगदी तुम्हाला ॲक्युरेट सोशल मीडियावरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. सुदर्शन पाटीलचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण एवढा लेखाजोखा त्यांना करावा लागतो. एक सिंगल आली या बॉलवरती. 5व्या षटकाचा देखील खेळ संपला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 67 ही धावसंख्या धावफलकावरती इथे पाहायला मिळेल. रोशन पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्या असं जर कोणाला सांगितलं तर आता कदाचित विश्वास बसणार नाही कारण पहिल्या षटकामध्ये 28चा रन रेट आणि त्याच्यानंतर रन रेट एकदम डाऊन झाला. आता साधारण 13चा रन रेट झालेला आहे. म्हणजे एका खेळाडूचं महत्त्व किती. सरदार पडल्यानंतर सगळे मावळे अगदी सैरभैर झाले अशी परिस्थिती मैदानावर पाहायला मिळाली. त्या उलट जय माता दी दिगोडे संघाच्या कर्णधाराचं कौतुक करायला पाहिजे.
त्यांच्या खेळाडूंचं कौतुक करायला पाहिजे की पहिल्या षटकामध्ये 28 धावांचा मार खाऊन पण ते हारले नाहीत. त्यांनी आपले हौसले बुलंद ठेवले आणि बुलंद हौसले ठेवल्यामुळे झालं काय की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी पुन्हा कमबॅक केलं आणि आता ते सुस्थितीमध्ये जाऊन पोचलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं खरं तर पुनरागमन केलं या मागील 4 षटकामध्ये फिल्डिंग करत असताना जय माता दी दिघोडे उरण या संघाने. छोट्या लक्ष्य ग्रुप वरचे ओवळे यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेला भरपूर शुभेच्छा आल्यात. ते देखील लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतोय. खोला टाकलेला चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडमध्ये. पहिली धाव अतिशय वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा मानस होता परंतु नदीमनं या ठिकाणी नकार दिला. फक्त सिंगल आली आहे. लास्ट ओव्हर गोलंदाजी मार्गपती असेल आकाश पाटील. आज खरं तर या आकाशनं भरपूर इम्प्रेस केलं. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगली उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूची राहिली होती आणि पुन्हा एकदा संघनायकानं षटकाची जबाबदारी दिली आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली आहे ती म्हणजे आकाश पाटील या खेळाडूवरती. ओव्हर द विकेट नदीम खैरकरचा हा चांगला फटका होता. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. अंतर कमी कापलं, झेल पकडला गेला. त्यानंतर मात्र आकाश पाटीलला आणखीन एक विकेट मिळतोय या सामन्यामध्ये. उगव पहिल्या षटकामध्ये मगाशी करता डी के माई सरांनी देखील सांगितलं 28 धावा आणि त्यानंतर कमबॅक. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह फटका चांगला होता. खरं तर गोलंदाजच्या मागच्या दिशेमध्ये निघून चालला बॉल. शुभम त्या ठिकाणी फलंदाज होते. फक्त सिंगल या बॉलवरती आली. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 69 लॉस ऑफ 5 विकेट. पहिल्या षटकात असं वाटलं होतं की या मॅचमध्ये किमान 80+ धावा 90+ पर्यंत पोहोचला असं, पण किमान 80+ धावा अपेक्षित होत्या खरं तर किरण पवारच्या संपूर्ण समर्थकांना, टीमच्या सर्व पाठीराख्यांना. परंतु कमबॅक केलंय खरं तर जय माता दी दिघोडे उरण या संघाने. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षमता आहे जॉन्टीमध्ये मोठे फटके खेळण्याची. फक्त दिशा दिली आहे. यावेळेस मी पाहता शॉट थर्ड मॅनला बीट करून बॉल मात्र चालला डीपमध्ये. परेशला बीट केला आणि इथे 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या बामणडोंगरी टीमला. मर्द मराठा भट आता रोहनला बॅटिंग करावी लागेल. त्याला देखील नशिबानं साथ दिली. ज्या पद्धतीने परेश त्या ठिकाणी थोडासा फंबल झाला आणि त्यानंतर मात्र हा चौकार मिळाला. 73 धावा धावफलकावरती. आज पहिल्या इनिंगमध्ये आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय रोहन घरत ऑन फायर. आणखीन एक मोठा फटका येतोय 6 धावेसाठी. षटकार 79 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणखीन एक शेवटचा बॉल पेंडिंग आहे. मी मगाशीच उल्लेख केला या खेळाडूमध्ये क्षमता आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पहिल्या 3 चेंडूमध्ये 18 धावाची गरज असताना 16 धावा या खेळाडूने केल्या होत्या. शेवटचा बॉल या इनिंगमधला आकाशचा. फुलटॉस आहे हे कव्हरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. भरपूर चांगली समय सूचकता बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र थोडीशी घाई आणि त्यानंतर चेंडू उचलला फेकला. दरम्यान 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना बामणडोंगरी टीमला पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर 5 गडी बाद 81 ही धावसंख्या आपण स्कोअर कार्डवरती पाहतोय. चला स्पीडअप करा प्लीज. मी पुन्हा एकदा विनंती करेन बामणडोंगरी संघाला आपण जास्त वेळ न घेता लगेच मैदानात ताबा घ्या. कारण संध्याकाळचा सत्र आहे. 6 षटकांचा सामना आहे. अगदी खेळाडूवृत्ती दाखवून आपण वेळेवरती मैदानात ताबा घ्यायचा आहे. आणि मी या ठिकाणी सर्वप्रथम पुन्हा एकदा अचानक मित्रमंडळ शिरोडोर आणि सर्वप्रथम या संपूर्ण आयोजन कमिटीचं, खास करून मंगेशजी वाकडीकर, आमचे सुशांतजी वेदक, संतोषजी चौधरी या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खरं तर माझ्यासारख्या समालोचकाला इथे समालोचन करण्याची संधी दिली आहे. आणि त्याचबरोबरीने
आज माझे सर्व साथी समालोचक पंच असतील, आमचे स्कोरर असतील, आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम, त्यांच्यासोबत चांगलं कॉन्ट्रीब्युशन करण्याची संधी मिळाली, त्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि मी थांबतोय. पुढच्या सत्रामध्ये आवाज असेल रॉकस्टार प्रवीण गायकर आणि त्यांच्या समवेत असतील काका म्हात्रे सर. थँक्यू. कि जो धूम मची हुई है, ये यहाँ पर ही नहीं पूरे महाराष्ट्र में भी नहीं तो 7 समंदर पार दुबई से अभी अभी कॉल आया था मंगेश जी वाकड़ीकर को, ये टूर्नामेंट आपका बेहतरीन है और अगले साल हमें मौका मिलना चाहिए, ऐसा वो कह रहे थे टीम के लिए। लेकिन अब देखना ये होगा आरपीएल सीजन 3 लुभावना ये कारवा, किरण पवार का पावर हमने देखा, ओंकार गावड़े की अच्छी बल्लेबाजी हमने देखी। कुल टोटल 81 रन 82 रनों की जरूरत। चलिए जल्दी कीजिए क्योंकि शाम का वक्त है, 81 रनों का पीछा करना है। जय माता दी दिगोड़े टीम को। प्रथमेश म्हात्रे भी ईट का जवाब पत्थर से देना जानते हैं, ईट का जवाब पत्थर से। बारी बारी सबकी बारी, पहले किरण पवार की, अब प्रथमेश म्हात्रे की बारी। शुक्रिया शुक्रिया प्रवीण दुगाड़े सर, ये पहाड़ी आवाज है इनकी जो पूरी तरीके से सबको हिला रखती है। तो थैंक यू प्रवीण दुगाड़े सर। चलते हैं मुकाबले की तरफ। यहाँ पर प्रवीण एक बात मैं जरूर कहना चाहूंगा, आरपीएल से हमेशा जैसे शिल्डोन में आरपीएल आई है, नवंबर में शिल्डोन में मैचेस होते थे और मैं अपनी कमेंट्री की शुरुआत ही आरपीएल से पहले शिल्डोन से ही करता हूं क्योंकि इस गांव में कोई भी कमेंटेटर कमेंट्री करे या फिर कोई अंपायर अंपायरिंग करे, कोई खिलाड़ी अगर अच्छा प्रदर्शन करे तो उसका आगे का भविष्य क्रिकेट का काफी अच्छा होता है। संतोष चौधरी को देखिए, माणगांव से कॉल आ चुका है कि आपको अंपायरिंग के लिए हमारे इधर आना है। ये होता है आरपीएल हम सभी के लिए, ये होता है शिल्डोन के ग्राउंड की खास, ये है शिल्डोन ग्राउंड की खासियत। थैंक यू। बिल्कुल स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं छत्रपति शिवाजी महाराज जी की ये प्रतिमा, जहां पर फर्स्ट प्राइज 65 किलो 65 किलो ये उनकी प्रतिमा बिल्कुल आप देख सकते हैं। तो चलते हैं मुकाबले की तरफ। जीतने के लिए टोटल 81 रनों का लक्ष्य है, लक्ष्य माफ कीजिएगा 82 रनों का लक्ष्य है। लक्ष्य तो बड़ा जरूर है। शाम के सत्र में हवा थोड़ी सी रुकी हुई है, शायद कहीं ना कहीं जो मुकाबला रायगढ़ वर्सेस ठाणे खेला गया था थोड़ा सा शाम के वक्त, बिल्कुल उसी तरह का ये मुकाबला क्या दर्शकों को देखने को मिलेगा। उम्र थका नहीं सकती, ठोकरें गिरा नहीं सकती। अगर जिंदा हो जीतने की, जिद हो जीतने की, तो हार आपको कभी हरा नहीं सकती। तो देखेंगे इस मैदान में किस तरीके का क्रिकेट खेलेगी। सलामी बल्लेबाज यहां पर ओपनिंग के लिए आ चुके हैं सूरज पाटिल और उनका साथ देंगे कैप्टन प्रथमेश म्हात्रे। ये आरंभिक जोड़ी, ये महंतम बल्लेबाज है लेकिन सामना करना होगा यहां पर जीवदानी एनसीसी बामनडोंगरी उल्वेनोड टीम के गेंदबाज यानी कि ओमकार नाइक रफ्तार के सौदागर है। हमेशा मूछों पर ताव देना पसंद करते हैं, लेकिन आज ये मूछें अगर ऊंची करनी है तो इस मुकाबले में गेंदबाजी बहुत गहरी करनी है। स्ट्राइकर बल्लेबाज जय माता दी दिगोड़े उरण टीम के बल्लेबाज सूरज खेलने के लिए तैयार। पहली गेंद आसमान दिखाने की कोशिश, बॉलर के सर के ऊपर से विशेप पे लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद है। पहले विकेट में सफलता पहली गेंद के ऊपर और इसी के साथ यह पहला बड़ा झटका। सूरज बैक टू द पेविलियन। प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग।
तो बिल्कुल यहाँ पर अब आकाश पाटिल नए बैट्समैन मैदान के ऊपर आते हुए विंदने के, अगर ये बल्लेबाज अर्धशतकीय पारी खेलते हैं तो SP11 विंदने टीम के पैकर स्वर्गीय ज्ञानेश्वर प्रतिष्ठान के प्रहलाद शिलके इनकी ओर से 3000 रुपए का इनाम दिया जाएगा जरूर। लेकिन इससे पहले आपके खेल का महत्व तो बहुत इंपॉर्टेंट होगा। जय माता दी दिगोड़े उरन टीम के लिए संघर्ष की जो राह चलता है वही संसार को बदलता है। जिसने रातों में जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है। अब देखेंगे कौन ऐसा मसीहा होगा। महागुरु MD गढ़के सर हमेशा कहती है कि अब दिगोड़े 11 टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा मायका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक ला सकता है। जब तक सवाल है स्ट्राइक बल्लेबाज कैप्टन प्रथमेश का और उनके साथ वन डाउन बल्लेबाज होंगे मेरे ख्याल से आकाश पाटिल। विंदने का हथौड़ा तो जरूर कहा जाता है, लेकिन इस वक्त ओमकार की गेंदबाजी काफी खतरनाक साबित नजर आती हुई। पहली गेंद के ऊपर सफलता, क्या यहां पर विकेट रखना चाहेंगे दिगोड़े टीम के बल्लेबाज। पहला पावर पे मैदान के अंदर जारी रहता हुआ, चलिए आते ही बड़ा शॉट खेला है, गैप ढूंढा है, मिड ऑन को बीट करती हुई गेंद वाइड लॉन्ग ऑन सीमा रेखा पार, 4 रन। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर। धन्यवाद डीजे। एक बार इस बल्लेबाज की आप स्ट्राइक रेट पर नजर डालेंगे ना तो पिछले दोनों मुकाबले में छक्कों के साथ अपना खाता खोला 600 के स्ट्राइक रेट से, और इस मुकाबले की बात करेंगे तो 400 के स्ट्राइक रेट से यहां पर मुकाबले में बल्लेबाजी करना पसंद किया। 2 गेंदों का खेल हुआ है, समाप्त रन बने हैं, 4 इंपॉर्टेंट विकेट, एक मैदान से बाहर लौटा है। क्या यह उम्मीद भरा चौका दिगोड़े टीम को इस मुकाबले में वापसी का रास्ता दिखा पाएगा। 82 रनों का टारगेट, 78 रनों की अभी भी जरूरत। ये भी चाबुक शॉट मारने की कोशिश थी, मिड ऑन में फील्डर एक कल्पेश ठाकुर उठाएंगे, फील्ड करेंगे, अच्छी कमबैक वाली, ये थोड़ी सी पीछे रखा था टप्पे को। और मेरे ख्याल से ये जो खिलाड़ी है इनके लिए आप जो ये शॉर्ट पिच की गेंदे है ना थोड़े कम करे, क्योंकि एक बार इनके रडार में पाले में सीधी तरीके से गेंद आएगी तो मुश्किल में डालेंगे आपके गेंदबाजी को। छोटी सी जिंदगी में गुरूर कम होना चाहिए, एवरीथिंग इज पॉसिबल, बस आपके सोच में दम होना चाहिए। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, लाइन अच्छी है, ऑफ स्टंप से थोड़ा सा दूर रखा, थोड़ा सा करीब से जरूर गुजली, लेकिन यहाँ पर बल्ले और गेंद का अच्छा हुआ कि संपर्क नहीं हुआ, वरना यहाँ पर विकेट लौट सकती थी। ओमकार की एक खासियत है, पिछले 2 मुकाबले में मार जरूर खाई इन्होंने, लेकिन इस अहम मुकाबले में अपना किरदार काफी अच्छा निभाते हुए ज्यादा क्रॉस बैटेड खेलना पसंद करते हैं बल्लेबाज, इसी की वजह से चलते उन्होंने ये गेंद थोड़ी ऑफ स्टंप से दूर रखी। अच्छा सम्मिश्रित गेंदबाजी नजर आती हुई ओवर द विकेट से। ये शॉट बड़ा है, फिर से एक बार मिड ऑन को क्लियर करती हुई उसी दिशा में पहला चौका धागा था और ये चौका भी उसी दिशा में आता हुआ, 4 रन। एक मंगल दादाचं आयोजन अलग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। क्या कमाल का चौका बटोरते हुए 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है, टोटल 8 रन प्रति ओवर की बात करेंगे तो मेरे ख्याल से सुदर्शन कम से कम 15 रन बनाने तो जरूरी होंगे, 14 रन बनाने जरूरी होंगे। तो यहां पर देखेंगे 2 बाउंड्रीज की मदद से अब पावर प्ले का पूरी तरीके से फायदा उठाते हुए 8 रनों के ऊपर यहां पर नाबाद बल्लेबाजी। ओ ये कमाल की डिलीवरी है, चलिए 2 गेंदे बल्लेबाज के नाम पर रही, बाकी के गेंदे गेंदबाज के नाम पर रही, और जिस पावर प्ले के ओवर में ये कम रनों का ओवर फेंकना था ओमकार नाइक को, वो ओवर ओमकार ने फेंका जरूर। ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट, रन संख्या बनी है टोटल 8 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर जय माता दी दिगोड़े। चलिए स्पीड अप कीजिए, समय बहुत कम है हमारे पास, क्योंकि सूरज मात्र जिसकी मेहरबानी रहती है वो आहिस्ता आहिस्ता अपने घर पर जाते हुए, और हम नहीं चाहते कि थोड़े से रोशनी कम होते हुए मुकाबला जारी रहे। देखिए पूरी तरीके से संतोष चौधरी सर पूरी तरीके से चारों ओर अपना किरदार निभाते हुए, एलईडी स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं उन्हें। टॉप 10 बैट्समैन, माफ कीजिएगा, एलईडी स्क्रीन के ऊपर महेंद्र अंधेरे जो संदेश वाले युवा प्रतिष्ठान के खिलाड़ी है, 3 मैच में 107 रन, लेकिन इस टूर्नामेंट से मेरे ख्याल से वो टीम बाहर हो चुकी है। किरण पवार जीवदानी स्पोर्ट्स एनसीसी बामनडोंगरी टीम के 3 मैच 107 रन के ऊपर खेल रहे हैं, लेकिन मेरे ख्याल से अगर वो बने रहेंगे तो निश्चित तौर पर वो उनको दावेदारी पेश करेंगे। योगेश पेनकर चैंपियन स्पोर्ट्स महाड़ 3 मुकाबले में 85 रन। अरमान शेख आदित्य 11 काशी क्वालिफाई हो चुके सुपर 16 के लिए, 3 मैच 72 रन। आकाश पाटिल जय माता दी एंटरप्राइजेस दिगोड़े बरकरार है 64 रन।
सुशांत मोकल 3 मैच 62 रन। ये आप टॉप 10 बैट्समैन देख सकते हैं। रोहन गरत नाबा टीम का ये आरफन मौला ऑलराउंडर खिलाड़ी गेंदबाजी के मार्ग पर आते हुए पहला पावर पे समाप्त हो चुका है, सेकंड पावर पे प्रगति पथ पर है। तेजस मात्रे मेंटोर थोड़ी सी यहाँ पर कुछ बातचीत करते हुए अगले कई मुकाबले होंगे, भी कई टीमें होगी और कमेंटेटर्स जुड़ जाएंगे। हमारा आज का ये दिन है, फिर 10 तारीख को हम जुड़ेंगे। लेकिन अच्छा क्रिकेट अभी भी दर्शक मैदान में उतने ही तादाद में नजर आते हुए। शॉट लाजवाब है, आउटस्टैंडिंग, लॉन्ग ऑन के ऊपर से जाती हुई, इट्स अ माइटी 6 रन। बांगो अमित म्हात्रे की याद आती हुई कमेंटेटर डीजे कल बाबू शाह थे, ना मुन्ना गेंद गई तुन्ना तुन्ना। और यहां पर भी कमाल की बल्लेबाजी नजर आती हुई, ये तो छिंगो बल्लेबाजी करते हुए 6 रनों की मदद से रन संख्या बनती हुई टोटल 14 रन। रनों और गेंदों के बीच में फासला 29 गेंदें बची है, 68 रनों की अभी भी जरूरत है। ये प्रेशर डालने की कोशिश, यहाँ पर ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का वाइड बॉल का करार आता हुआ, वाइड की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई, जैसे चौके छक्के आती है, वाइड गेंद आती है, सबसे ज्यादा टेंशन तेजस मात्रे के चेहरे के ऊपर नजर रहता है। यहाँ से उधर, उधर से वो, यहाँ पर इधर, भाग दौड़ पूरे मैदान में करते हुए राकेश दादा गायकवाड़ भी जा रहे थे, लेकिन जाते जाते वो भी रुके कि यह मुकाबला मेरे ख्याल से काफी कड़क है, इसकी वजह से यहाँ पर रुकते हुए यॉर्कर का इस्तेमाल, हल्के हाथों से इस गेंद को खेला है। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी कवर्स में आकर उठाए, फील्ड करे, वेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट। तेजी के साथ यहां पर 2 रन बटोरे बल्लेबाज ने और इसी 2 रनों की मदद से जय माता दी दिगुड़े उरन टीम का स्कोर है टोटल 17 रन। जीत के लिए 28 गेंदें बची है और 65 रनों की अभी भी आवश्यकता है। प्रथमेश बिल्कुल थोड़े से इंजूर्ड है, लेकिन फिर भी काफी आक्रामक बल्लेबाजी करते हुए। देखिए इसके बाद जो 3 ओवर समाप्त होंगे, जो ड्रिंक्स है वो नहीं जाएगी मैदान में, मैच तुरंत स्टार्ट करना। ये अंपायर आप वार्न कीजिए खिलाड़ियों को, क्योंकि हमारे पास समय बहुत कम है, क्योंकि ड्रिंक्स में थोड़ा सा समय जाता है, वो अब नहीं दिया जाएगा। जरूरत होगी पानी की तो आप लीजिए, लेकिन ज्यादा समय ना व्यतीत करें। गेंदबाज तैयार, अच्छी गेंदबाजी राउंड द विकेट से। ये फुल टॉस बॉल, मिस टाइमिंग स्ट्रोक है, मौका बन सकता है, ये बड़ा विकेट है, मैच में वापसी करने वाला बैट्समैन आउट होंगे प्रथमेश मात्रे। खुशबू बनकर गुलों से उड़ा करते हैं, धुआं बनकर पर्वतों से उड़ा करते हैं, हमें क्या रोकेंगे ये, हम परों से नहीं हौसलों से उड़ा करते हैं। बैट्समैन आउट होते हुए, ये देखिए बिल्कुल टॉप एज लगा, जिस तरीके से ये फुल टॉस बॉल थी ठीक तरीके से बल्ले पर लगी नहीं, उसकी वजह से यहां पर उन्हें लौटना पड़ा और कमाल का कैच पकड़ा 38 सर्कल में कल्पेश ठाकुर ने। देखिए बिल्कुल टॉप 10 विकेट टेकर गेंदबाज जयेश खैरकर, चैंपियन स्पोर्ट्स महाड़, पिछले आरपीएल के बेस्ट बॉलर, 3 मैचेस में 8 विकेट इनके नाम पर। कुणाल नाइक, अनमोल किंग्स 3 मैच में 7 विकेट। अभिषेक साटमकर जिनके नाम कर 3 मैचों में 7 विकेट। सूरज पुजारी, समर्थ स्पोर्ट्स करंजाड़े 2 मैच में 6 विकेट। जीशान शेख, अनमोल किंग्स 3 मैच में 6 विकेट। मसूद गजगे चैंपियन स्पोर्ट्स महाड़ के बिल्कुल 3 मैच में 5 विकेट। शीरू विक जो इस मैच में है, जिन्होंने 3 मुकाबले में 5 विकेटें। प्रसाद पाटिल, आदित्य इलेवन काशी 3 मैच में 4। सचिन मते, आदित्य मैत्री प्लस पे 2 मैच में 4 और साइश मात्रे, रॉयल कलम्बोली 2 मुकाबले में 4। ये टॉप 10 विकेट कीपर है, गुड विकेट है, विकेट टेकर गेंदबाज है, गुड वर्किंग 24 लाइव इवेंट्स। तारीफ करेंगे क्योंकि किसके जहन में बात होती है कि यहाँ पर हमारे लिए हैं नहीं, ऐड किए नहीं, लेकिन आप पूरी तरीके से देख सकते हैं 24 लाइव इवेंट्स के माध्यम से टॉप 10 बैट्समैन, टॉप 10 बॉलर्स की लिस्ट पूरी तरीके से तैयार रहते हुए। थैंक यू वेरी मच। कमाल का है यहाँ पर उनकी टेक्नोलॉजी। सब्सक्राइबर जरूर कीजिए इस चैनल को, जो अच्छी लाइव क्लियरिटी और वॉइस क्लियरिटी आपके पास पहुंचते हुए। गेंदबाज ओवर द विकेट से, शॉट बढ़िया है, शॉट बढ़िया है, एलिमिनेशन कितना बढ़िया, बंटी के बल्ले से आते ही लॉन्ग ऑन के ऊपर से बम का गोला उछल कर बोला 6 रन।
आहे भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा। तो बिल्कुल यहाँ पर कमाल की बल्लेबाजी, कमाल की यहाँ पर डीजे के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज के सुमधुर संगीत यहाँ पर नजर आते हुए टॉप सिक्सर जिस बल्लेबाज ने अब तक पूरे श्रृंखला में लगा है किरण पवार, वन ऑफ द बेस्ट फिनिशर। 3 मुकाबले में 10 छक्के इनके बल्लेबाज से। महेंद्र अंधेरे 3 मैच में 7 छक्के, ये लाइन अच्छी है। बिल्कुल यहाँ पर गेंद को नीचे रखा, टप्पी को पूरी तरीके से यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति, ओवर बाद समाप्त। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है टोटल 23। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए बात करेंगे तो निश्चित तौर पर आने वाली 24 गेंदे यानी कि 24 गेंदे और 59 रनों की आवश्यकता है। ड्रिक्स नहीं जाएगा मैदान में। अंधार होत चाललेला आहे त्यामुळे चेंडू शेवटपर्यंत चांगला दिसणं गरजेचं आहे। जरा पंचांना पण विनंती राहील की गेम आपण फास्ट करा। प्रवीण, एक चांगला सामना आहे, अटीतटीचा सामना, प्रेक्षकांना पाहिजे तसा सामना पाहायला मिळतोय। प्रथमेशचा विकेट गोल्डन विकेट होती, सुंदर फटकेबाजी करत होता प्रथमेश, मात्र दुर्दैव म्हणावं लागेल की जय माता दी दिघोड्याचं की प्रथमेश बाद झाला। कॅमेरामॅन बघा, संतोष चौधरींनी आता कॅमेरा हातात घेतलेला आहे, ज्यांचा बॅनर समोर झळकतोय, ज्यांना आपण अगोदरही म्हणालेलो की फक्त खेळाडूंसाठी नाही तर कॉमेंटेटर, स्कोरर, अंपायर यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। इथे बरेचसे प्रेक्षक ऐकत असतात लाईव्ह किंवा मैदानावर, आणि अशांना जर चांगला आपण परफॉर्मन्स केला तर वेगवेगळ्या टुर्नामेंट्स मिळतात। तसंच आमच्या संतोष चौधरींना पोलादपूर माणगावला एक टुर्नामेंट मिळालेली आहे, त्यांना खास अंपायरिंगसाठी तिथे बोलवलं। क्लीन बोल्ड, बिग विकेट, बड़ा झटका लगा यहाँ पर। बल्लेबाज आकाश होंगे मैदान से बाहर और जीत का जश्न तो अब तो मना रही है लेकिन मैच अभी भी बैलेंस है। बिग विकेट, आकाश बैक टू द पेविलियन। है प्रेजेंस ऑफ माइंड डीजे सूरज का, डीजे सेंटीमेडी का। बिल्कुल कमाल की डीजे ऑपरेटिंग यहां पर नजर आती हुई। जैसे ही सिचुएशन होती है मैदान में बिल्कुल उसके ऊपर अग्रसर होते हुए। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, विकेट जाएगा मैदान से बाहर। यहां पर आकाश के बल्लेबाजी का पारी का हुआ खात्मा। नए बैट्समैन मैदान के अंदर आते हुए अब मेरे ख्याल से राहुल घरत, ये अच्छे खिलाड़ी है। तेजस यहाँ पर बता रहे हैं कि ये फील्डिंग में थे या नहीं, लेकिन थे वो। और मेरे ख्याल से तेजस, ये बात आपकी जरूर हमने जानी कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, दिक्कतें होंगी कल्पेश के सामने, लेकिन उस लेफ्ट हैंडर बल्लेबाज के सामने भी 2 हाथ करने बहुत जरूरी होंगे। मंजिल पाने के लिए तेज रफ्तार नहीं मेरे दोस्त, सही रास्ता मायना रखता है। हद में रहकर कभी कामयाबी नहीं मिलती, जीत के लिए तुम्हें हद पार करनी ही पड़ती है। बिल्कुल आने वाली गेंदें बची है टोटल 23 और जीतने के लिए 59 रनों की अभी भी जरूरत है। बंटी 1 छक्कों की मदद से अभी तक खेल रहे हैं। 2-3 विकेटें इंपॉर्टेंट मैदान से बाहर लौट चुकी है और ऐसे हालातों में ओमकार नाइक का 1 ओवर, रोहन घरत का 1 ओवर, कल्पेश ठाकुर का ये 3रा ओवर, यानी कि तीनों के तीनों जो गेंदबाज है वो बिल्कुल अलग अलग तरीके से अपना है। किसी एक गेंदबाज से 2 ओवर नहीं करवाए, शायद इसका बेनिफिट 4थे और 5वें ओवर में इनके लिए बना सकता है। अभी भी डगआउट की बात करेंगे, परेश मात्रे जैसे खिलाड़ी सुरक्षित है, मयूर पाटिल जैसे खिलाड़ी अभी भी सुरक्षित है। चलिए, बैटिंग लाइनअप तो बेहतरीन जरूर है, लेकिन अब इस बैटिंग लाइनअप के ऊपर भी जरा ध्यान देना इनके लिए बहुत जरूरी होगा। लेफ्ट हैंडर बल्लेबाज, देखिए दर्शक अभी भी रुके हुए, दर्शक घर जाने का नाम नहीं ले पा रहे। जानते हैं मुकाबला ये बहुत दिलचस्प होगा, कश्मकश मुकाबला होगा। आते ही फेस खोला है बल्ले का, वाह रे वाह, क्या कमाल का स्ट्रोक है। मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर दंदनाता हुआ रन। जीवला सुमधुर संगीत, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं सुमधुर संगीत तुम्ही ऐकलत। सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता।
कारण साहेबांच्या मुले आज खऱ्या अर्थानं मराठी माणूस या मुंबई महाराष्ट्रामध्ये उभा आहे. हे सुमधुर संगीत खऱ्या अर्थानं तुम्ही डीजे सैंडी मैडी यांच्या माध्यमातून पाहिलं. तो बिल्कुल यहाँ पर 6 रनों की मदद से दबाव यही चाहते हैं तेजस मात्रे कि ये खिलाड़ी थे या नहीं, उसकी वजह से ये थोड़े से सवाल पूछे गए थे क्योंकि ये लेफ्ट हैंडर खूंखार बल्लेबाज है और आते ही जलवा बिखेर दिया. आने वाली गेंदें बची है यहाँ पर बात करेंगे तो टोटल 22 और जीतने के लिए 53 रनों की जरूरत है. क्या बड़ा मुकाबला शाम के सत्र में, यह मुकाबला ये हल्के हाथों से ड्राइव किया, ऑफसाइड में फाइटेड दिया था, ललचाया था जरूर, लेकिन थोड़ी सी चोट की वजह से दौड़ना मुश्किल हो रहा है यहाँ पर बल्लेबाज पंकज को, माफ कीजिएगा राहुल घरत को. और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे 30 रन स्कोर कार्ड के ऊपर. जयदीप बंटी खेल रहे 2 गेंदों का सामना करने के बाद 6 रनों के ऊपर. राहुल घरत खेल रहे हैं यहाँ पर 2 गेंदों का सामना करने के बाद 7 रनों के ऊपर. अब रनों और गेंदों के बीच में फासला आखिर की 21 गेंदें बची है, 52 रनों की आवश्यकता. घड़ी को मत देख मेरे दोस्त, बल्कि वो कर जो घड़ी लगातार चलती रहती है. लगातार चलना होगा. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए कैप्टन किरण पवार, प्रेशर है उनके ऊपर भी. गेंदबाज फिर से एक बार स्टेप आउट हुए थे, बल्ले का बाहरी किनारा लगा है. अच्छा हुआ कि ये गेंद हाथ को टच कर गई, वरना गली के रीजन से ये निकल जाती गेंद 4 रनों के लिए. अच्छा कमबैक वहां पर होता हुआ 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 31 रन. रन और गेंदों के बीच में फासला 20 गेंदें बची है, 51 रनों की आवश्यकता है. मुश्किल नहीं कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बढ़िया बढ़िया ये गेंद है, बिल्कुल ऑफ स्टंप की लाइन भीतर रखी. डॉट बॉल की समाप्ति होती हुई एक समय लग रहा था तेजस मात्रे के मुंह से आवाज आई थी, ओह ये छक्का होता. लेकिन चलिए यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई टेंशन वाला वक्त दोनों टीमों के लिए, लेकिन ये दूर कौन करेगा. तोहफा है, तोहफा है, तोहफा कबूल किया है. फुल टॉस गेंद मिड विकेट के ऊपर से जाएगी. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन और इसी 6 रनों की मदद से रन संख्या रफ्तार से आगे बढ़ती हुई 37. अब गेंदें बची है टोटल 18. जीतने के लिए 45 रनों की जरूरत. आयोजन अलग हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन अलग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. प्रवीण, आतापर्यंत 3 दिवसाचा जर आपण रेकॉर्ड बघितला तर रायगड प्रीमियर लीगच्या सगळ्या मॅचेस मॅक्झिमम एखाद दुसरी सोडली तर टफ झालेल्या आहेत. अट्टीतटीच्या शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या आहेत. आणि याच तर सगळ्या पैसा वसूल मॅच आहेत ना, त्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला उत्कंठा देऊन जात आहेत आणि त्याच मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिल्कुल बिल्कुल. जिस तरीके से 8000 दर्शक अभी भी यूट्यूब के जरिए मैच का आनंद ले रहे हैं, उतने ही तादाद में दर्शक ऑन ग्राउंड शिरडोन की इस क्रीडा नगरी में, यानी कि आद्य क्रांतिवीर वंत फड़के साहब जिनके पदस्पर्श से पावन ये भूमि है शिरडोन, और उसी के मैदान के ऊपर ये बिल्कुल क्रिकेट का कारवा चलता हुआ. मैं हार भी जाऊं तो कोई फितरत नहीं है, लेकिन मैं हार मान लूं ये मेरी ताकत नहीं है. मैं जीतूंगा मैदान में, मैं दहाड़ूंगा और आखिरकार ये मुकाबले में पूरी तरीके से जान डालूंगा. ये दर्शाते हुए काका मात्रे सर, इस ओवर में बहुत कुछ होगा निर्भर, बहुत कुछ निर्भर होगा इस ओमकार नाईक के गेंदबाजी पर. नक्कीच नक्कीच. या षटकाचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे, कारण लक्ष्याचा आपण पाठलाग केला तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं आवश्यक आहे. ते अर्थातच दिघोडे संघासाठी, मात्र गोलंदाजीसाठी या ठिकाणी ओमकार नाईक. ओमकार नाईकचा षटकाला पुढचा चेंडू, पहिला चेंडू होता यावेळी मात्र 1 बॉल चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येणार तो पण 1 धाव. दोन्ही संघाने तसं पाहिलं तर अगदी नक्कीच संधी असणार हा सामना. जयमाताजी दिघोडे, जीवदानी बाबनडोगरी, धावपलकर धावा 1 निवडता, धावपलकर धावा येतात त्या 38. आणि आता मात्र 17 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष इथे आहे. आता मात्र समोर असेल तो राहुल घरत, जो 2 षटकारांच्या माध्यमातून 13 धावांचं त्यांनी योगदान दिले. बिल्कुल काका सर, अगर राहुल घरत यहाँ पर मैच जिताते हैं तो गावदेवी गावठान टीम के ऑलराउंडर आकाश टकले इनकी ओर से 5000 रुपए का इनाम यहाँ पर दिया जाएगा. मैच क्रूशल मोमेंट पर है. 17 गेंदें बची है, 44 रनों की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. एक अच्छी बात है काका मात्रे सर
कि जीवदानी एनसीसी बामनडोंगरी टीम के पास जो गेंदबाज है उनके पास रफ्तार है और इस शाम के वक्त में उन्हें वो रफ्तार चाहिए. नक्कीच त्या वेगाचा जो वापर करत असताना यावेळी मात्र पहा डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रशी चेंडूवर येणार तोपर्यंत थोडंसं क्षेत्राच्या हातातून चेंडू सुटला होता तो म्हणजे एकच धावेचं योगदान मिळालं. इथे मध्ये चौकार आणि षटकार येणं आवश्यक ते दिघोडे संघाच्या माध्यमातून. परंतु जीवदानी बामनडोंगरीची जी गोलंदाजीचा आपण जर विचार केला अगदी ओमकार नाईक यांनी पहिलं षटक जे फेकलं होतं अतिशय टिचून मारा केला होता. त्यांनी फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि आता जर तुम्ही पाहिलात आतापर्यंत या 2 चेंडूवर त्यांनी फक्त 2 धावा. सफर थोड़ा कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा, इतना तो भरोसा है खुद पर कि इस बार बाजी मैं जरूर मारूंगा. गेंदबाज है या बल्लेबाज, ये कौन सी बाजी मार पाएंगे. चलिए रनअप में थोड़े से चूके जरूर कभी कभी होता है काका मात्रे सर. किसी गेंदबाज का जो गेंदबाजी का फॉलो थ्रू है वो स्टेप आउट अगर चूकते हैं तो वो फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर आते हैं ताकि खराब गेंद ना गिरे. उसकी वजह से सामने बल्लेबाज है जो तैयार रहते हैं, उतावले रहते हैं हथौड़ा लेकर कि उनके पाले में अगर गेंद आए तो ये बाहर जाएंगे. नक्कीच. आणि हेही पाहिलं जातं की फलंदाज आपल्या या चेंडूवर कशा प्रकारची ॲक्शन या ठिकाणी घेतो हे देखील चेक केलं जातं गोलच्या माध्यमातून. तर जाऊया मैदानाकडे या ठिकाणी पुन्हा एकदा ओमकार नाईक. यावी जबरदस्त फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सी मारी परिषद जाणवय आलेला एक सुंदर अर्थात संजुनी चौकार दिघोडी संघाच्या माध्यमातून आणि या 4 धावांचे योगदान. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावफलकात धावा येतात त्या 43. अच्छा कमबैक, अच्छा कमबैक. 15 गेंदें बची है, 39 रनों की अभी भी आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. जैसे जैसे रन आ रहे हैं ना वैसे वैसे वो तालियां जो है काका मात्रे सर थोड़ी थोड़ी बज रही है. एक समय थोड़ी सी खामोश थी ये तालियां लेकिन अब मुकाबले में वापसी का रास्ता अपनाती हुई 15 गेंदें 39 की दूरी ओवर द विकेट से गेंदबाज तैयार. कमाल की डिलीवरी है ये. इसी गुड लेंथ की जरूरत बहुत है इस वक्त बामनडोंगरी टीम के गेंदबाजों के लिए और ये कमाल की बल्लेबाज को चकना देने वाली ये गेंद थी. डॉट बॉल की समाप्ति. सब्र रखो, अभी मेहनत जारी है बेटा. वह खुद कहेगा कि अब तेरी बारी है. 14 गेंदें 39 की जरूरत. 14 चेंडू 39 धावांची गरज या ठिकाणी असताना आता मात्र मोठे फटके इथे येणं आवश्यक आहे. परंतु गोलंदाजांनी पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवले या षटकामध्ये. पहा पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू पडतोय मधल्या यष्टीच्या दिशेने, हा नक्कीच थोडासा आखूट टप्प्याचा चेंडूला बाहेर वळवतोय मात्र कोणताही फटका खेळण्याची संधी देत नाही. कारण तुम्ही जर इथे पाहिलं शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली आणि शॉर्ट पॉईंट याच्यामधून जर चेंडूला गॅप शॉटमध्ये जर मारला असता तर कव्हर पॉईंटला निश्चित चौकार येऊ शकला असता. 13 गेंदें बची है, 39 रनों की आवश्यकता. काका मात्रे सर ओमकार जो स्पेल है वो समाप्त होने के बाद किसके ऊपर जाएंगे कप्तान. लेफ्ट हैंडर गेंदबाज कल्पेश या होंगे रोहन. बहुत विकल्प है इनके पास. यॉर्कर का इस्तेमाल. पुढचा चेंडू या ठिकाणी कार्पेसाने खेळलाय. एकेरी आणि दुहेरी धावांनी अर्थातच जीवदानी बामनडोंगरी या संघाचं काही बिघडणार नाही आपण इथे पाहतात. आणि अशा प्रकारे या षटकाचा आपण संपूर्ण विचार केला. ओमकार नाईक यांनी टिचून मारा केला. एक धारदार मारा ज्याला म्हटला जातो कारण या षटकामध्ये त्यांनी फक्त 7 धावा दिल्यात. 2 षटकं गोलंदाजी केली. 15 धावा त्यांनी 2 षटकात खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद केले. चांगली कामगिरी ओमकार नाईकच्या बातम्यामध्ये बोलली. आता मात्र समीकरण पळतोय 12 चेंडू आणि गरज आहे 38 धावांची. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 19 धावांची गरज आहे. हे फार मोठं लक्ष्य असेल. एक सामना मला प्रवीण आठवतो जीवित मात्रे मुळेखण अगदी एका षटकात 42 धावाची गरज होती. बेलपाडा मैदान अर्थातच उरणच्या आणि त्या 42 धावा देखील त्यांनी एका षटकामध्ये कुठून काढल्या होत्या. हे देखील वैशिष्ट्य आहे. अब बिल्कुल काका सर स्कोर ट्रेंड आप देख सकते हैं. जो विकेटें मोमेंटम बन गिरी है ना, पहले ओवर में 1 विकेट गिरा था पहले बल्लेबाजी करते हुए, उसके बाद दूसरे ओवर में 2nd विकेट गिरा, तीसरे ओवर में विकेट गिरा और अंततः 5वें ओवर में विकेट गिरा. और यहाँ पर सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी करते वक्त पहला विकेट गिरा 0 पर, दूसरा विकेट गिरा लगातार, लेकिन उसके बाद यहाँ पर पारी को पूरी तरीके से संभालती हुई यहाँ पर दोनों बल्लेबाज. अगर मुकाबला फिर से एक बार यहाँ पर अनाउंसमेंट करेंगे जिताते हैं राहुल उनके बल्लेबाजी के दम पर, तो उनके ही छोटे भाई प्रसाद और आकाश टकले इनके ओर से 5,000 रुपए का इनाम, 5,000 10,000 का इनाम है. अभिमन्यु की एक बात आज भी पसंद है, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी मत हारना काका सर. नक्कीच. आता मात्र आपण म्हणत 500 षटक या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे. गोलंदाज कल्पेश ठाकूर आहे हा ऑफब्रेक गोलंदाजी करणारा गोलंदाज. जीवदानी बामनडोंगरीचा गोलंदाज पण बऱ्याचशा सामन्यामध्ये त्यांनी तशी कल्पक अशी गोलंदाजी केली, बांधून ठेवलं फलंदाजाला. आणि हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे कारण या षटकामध्ये धावा या येणं आवश्यक आहे. पण कल्पेश निश्चित एक चांगली गोलंदाजी करेल अशी अपेक्षा या ठिकाणी असणार आहे. पहिला चेंडू भिरकावून दिला आहे या ठिकाणी. क्षेत्रक्षक चेंडूवर आहे, शुभम चेंडूवर येतोय
आणि सीमारेषेकडे या चेंडूला अडवला गेला. एका धावेचं योगदान इथे मिळालं. जी हाँ काका सर, जितना हो सके स्ट्राइक आप लेफ्ट हैंडर बल्लेबाज, जितना हो सके वो लेफ्ट हैंडर बल्लेबाज के पास स्ट्राइक रेस ले सके, क्योंकि यहाँ पर जरूरत है एक अच्छे दाएं हाथ के बल्लेबाज की, और यहाँ पर वो बल्लेबाज अब स्ट्राइक एंड पर आते हुए रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 11 गेंदें बची है, 37 रनों की आवश्यकता. जिंदगी की कठिनाइयों से भाग जाना आसान होता है, जिंदगी का हर पहलू इम्तिहान होता है. डरने वालों को नहीं मिलता कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. अब ये देखेंगे जी जान से खेलने वाली ये दोनों टीमें, टक्कर है मैदान में, टॉप 16 में जाने के लिए दावेदारी पेश हो रही है. हालांकि दोपहर में आपने देखा 2 मुकाबले जीतने के बाद रॉयल स्पोर्ट्स कलंबोली 16 में क्वालिफाई हो चुकी है, लेकिन आज मात्र उनके साथ में दूसरी टीम उनके ही ग्रुप में कौन सी होगी. लेफ्ट हैंडर वर्सेस लेफ्ट हैंडर, गेंदबाज तैयार, अवे फ्रॉम द बॉडी, ये शरीर से बाहर थोड़ी सी दूर फेंकी थी. व्हाइट बॉल का इशारा जरूर आ चुका है अंपायर का. व्हाइट की मदद से अतिरिक्त हाथों में बढ़ोतरी होती हुई टीम की टोटल रन संख्या है 46, 46 रन, गेंदें बची है 11 और जीतने के लिए 36 रनों की जरूरत है. ये सम्मान देना काका मात्रे सर अब बहुत दूर की बात है, अब देर हो चुकी है, क्योंकि यहाँ पर आप इतना सम्मान देंगे इस मोमेंट पर, यह आपके लिए थोड़ा सा बहुत ही खतरे की घंटी है. अब कोई ऐसी गेंद नहीं जो आप सम्मान देना चाहेंगे. नक्की शेवटच्या षटकासाठी जर धावांचा जर पाठलाग करत असेल तर या षटकामध्ये धावा येणं आवश्यक होतं. या ठिकाणी मात्र एक चांगला प्रयत्न इथे केला गेला, पण परंतु क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून चेंडूला मात्र सीमारेषेत पाठवला आणि हा एक आला सुरेख असा संजीवनी षटकार, 6 धावांचं योगदान. मच नीडेड सिक्सर. यहाँ पर कैच होना चाहिए था रोशन, जॉन्टी थे रोहन गरत, थोड़ी सी छलांग लगाई. एक्शन रिप्ले में देखिए बल्ले का टाइमिंग इतना अच्छा नहीं था रोशन, जितना ये लुक देखिए हेलीकॉप्टर लुक दिया था इसको, लेकिन ये कैच एक तरफ नजर डालेंगे ना, कैच होना चाहिए था, लेकिन क्या छूटा, गेंद सीधी गिरी बाउंड्री लाइन के बाहर. मौका बना 6 रनों का, इस बार भी बल्ले का फेस खोला है, ये भी गेंद जाएगी सीमा रेखा पार. वाह वाह क्या बल्लेबाजी, 6 रन. मन की वाट लावली, आली रे आली, आता तुझी बारी आली, क्योंकि 8 गेंदें बची है और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है. हवा में ताश का महल नहीं बनता मेरे दोस्त, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. दुनिया जीतने का हौसला रख, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. मुकाबले में हुई वापसी, 8 गेंदें 24 रनों की जरूरत है. चलिए स्पीड अप. चला वेळ जोडू नका प्लीज, सेच्युएशन लावून घ्या. आणि अशा प्रकारे या 2 षटकारांनी खरं तर जयमाता दी गवडी संघाला या ठिकाणी मात्र सामन्यामध्ये आणले, कारण राहुल घरतनी जे मारलेले फटके तुम्ही पाहता ती 2 षटकारांच्या माध्यमातून खेळी सजवली. चला पंच मॅच थोडी फास्ट करा. खूप चांगलं योगदान दिले. कल्पेश ठाकूरवर आक्रमण केले यावेळी मात्र या चेंडूवर. मात्र पाहूया येणारे अजूनही चेंडू आहेत. आता मात्र आपण विचार केला तर चेंडू बाकी आहेत ते अर्थातच 8 चेंडू आणि 24 रनों की 24 जरूरत धावांची है. गरज आहे. छक्कों के हैट्रिक पर है काका मात्रे सर ये बल्लेबाज. यहाँ पर अच्छा सेंसिबल क्रिकेट, हल्के हाथों से ड्राइव किया, अपना काम तमाम किया. नाखुश जरूर होंगे लेकिन हर एक गेंद आपकी नहीं होगी. इस बार हल्के हाथों से स्लैश करने के बाद स्ट्राइक अपने पास रखी. एक गेंद अभी भी बची है, माफ कीजिएगा, 7 गेंदें बची है, 23 रनों के जरूरत है. काका मात्रे सर ये गेंद इंपॉर्टेंट होगी. इस गेंद के ऊपर कोई बड़ा शॉट आए तो मुकाबला 50-50 रहेगा. अगर ये गेंद दौड़ जाती है तो शायद थोड़ा सा पगड़ा भारी होगा जीवदानी एनसीसी बामणडोंगरी उल्वेनोड टीम का. नक्कीच, कारण हे शेवटचा चेंडू जो आहे कल्पेश ठाकूरचा हा अतिशय महत्त्वाचा. या चेंडूवर मोठा फटका जर आला तर दिघोडे संघ निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतू शकेल. मात्र जीवदानी बामणडोंगरी आणि जय माता दिघोडे यांच्यामधला अंतिम सामना हा काय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. 7 गेंदें 23 रनों की जरूरत है. इंतजार है मौके का, हिसाब होगा हर धोखे का. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करती हुई लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार. यॉर्कर का इस्तेमाल, फॉलो थ्रू में कैच लपकना चाहिए था, लेकिन यहां पर कैच छूटा. खिलाड़ी रहेंगे सुरक्षित. अंतिम 6 गेंदें बची है, 23 रनों की आवश्यकता. 3 गडी बाद 59 धावा या ठिकाणी धावफलकावर आल्या. त्यामुळे शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज, हे लक्ष या ठिकाणी थोडंसं मोठं जरी वाटत असलं तरी अगदी जर आपण पाहिलं आतापर्यंत या संघाने एकूण फक्त 3 फलंदाज गमावलेत.
त्यामुळे फलंदाज राहुल घरत आणि जयदीप म्हात्रे यांच्यावर निश्चितच एक मोठी जबाबदारी असेल. देखिए ना काका माते सर कितना अजीब इत्तेफाक है. एक बार कैमरामैन से गुजारिश करते हैं, समय है थोड़ा तुरंत जितने भी दर्शक हैं उनके ऊपर वो कैमरा फोकस कीजिए, क्योंकि दर्शक महत्वपूर्ण होते हैं और दर्शक ही माँ बाप होते हैं हर टूर्नामेंट के. देखिए जाने वाले थे घर रुके हैं, उनको भी पता है. ये स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं कि सभी दर्शक चारों तरफ से रुके हुए कि राहुल की बल्लेबाजी है ना वो काफी की नरंग लाई है, क्योंकि दर्शकों को अभी पता है कि ये खिलाड़ी है मैदान में तो शायद मुकाबला बना रहेगा. आने वाले मयूर पाटिल होंगे बल्लेबाज, परेश है सदगुरु सीमेंट सप्लायर्स के मेरे ख्याल से केतन मेहर जो मैच फिनिश करते हैं, अगर वो आएंगे तब तो शायद छोटा लक्ष्य ग्रुप इनकी ओर से भी 5,000 रुपए का इनाम उनको दिया जाएगा. चलिए आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी. हौसलों से भरी ये कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी काका मात्रे सर. नक्कीच. आणि आता शेवटचे षटक फेकण्यासाठी इथे मात्र आपण पाहत किरण पवार गोलंदाजीसाठी सज्ज होते. मागाच्या सामन्यामध्ये आकाश तारेकरची आपण जी गोलंदाजी पाहिली, लाजवाब गोलंदाजी सामना जिंकून देणार तो अर्थात ती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. इथे मात्र किरण पवार आहे, स्वतः संघनायक आहे तो जीवदानी बामांडू संघाचा आणि शेवटच्या षटकामध्ये गरज आहे ती तब्बल 23 धावांची. पहिला चेंडू इथे पाहणार आहोत. पंच आमच्याकडे वळतात, आमच्या गुंडेकर दर्शक हा चेंडू खराब आहे आणि स्वेरच्या माध्यमातून 1 धावेचं योगदान मिळालं. आता मात्र लक्ष 6 चेंडू आणि 22 धावा. 6 गेंदे 22 रनों की दूरी है. कप्तान किरण पवार गेंदबाजी मार्ग पर आते हुए यहाँ पर इस बार लाइन अच्छी है, छोड़ना नहीं चाहिए इन गेंदों को. चलिए पिछला गेंद आपको वाइड जरूर मिला तो नीलेश पाटिल साहब इनकी ओर से अगर राहुल मैच जितवाता है तो 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा. यहां पर बल्ले का फेस तो जरूर खोला है. आउटफील्ड फास्ट है, बैकवर्ड स्क्वायर लेके खिलाड़ी डीप में आते हुए खराब फील्डिंग, मौका मिला, ये कोशिश खराब रही और ये गेंद जाती हुई सीमा पर 4 रन. देखिए यहां पर एक ही गेंद के ऊपर समीकरण बदलता हुआ. 4 गेंदें बची है, 18 रनों की दूरी है. हौसले के तरकश में वो कोशिश का तीर जिंदा रख. हार जाओ सब कुछ मगर जीतने की उम्मीद रख. अभी भी मुकाबला बैलेंस है. राहुल के बल्लेबाजी में अभी तक तो 31 रन जुड़े हैं, उसमें छक्के शामिल है. इस पारी में टोटल 4 छक्के, एक वेलकम बाउंड्री, यानी कि अब समीकरण बदलता हुआ. आखिर की गेंदें बची है टोटल 4 और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. क्या ये सुपर ओवर में जाएगा मुकाबला, क्या यह फिनिश होगा? किरण पवार केपी 100 सिक्सर किंग, एक मैच में अर्धशतकीय पारी, इस मैच में भी तूफानी बल्लेबाजी की थी. गेंदबाजी के मार्ग पर तैयार. हाफ ट्रैकर की बॉल पुल करना चाहते थे लेकिन संपर्क ठीक से हुआ नहीं है. रनआउट का मौका बन सकता है. रनिंग थोड़ी सी कमजोर गिरी और खिलाड़ी होंगे राहुल. बैक टू द पेविलियन. ले गई दिल मेरा. मात्र आपण पाहणार आहोत अगदी शेवटचे 3 चेंडू इथे आता आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी मध्ये 3 चेंडूवर गरज आहे ती तब्बल 18 धावांची. म्हणजे 3 चेंडूवर 3 मोठे षटकार इथे दिघोळे संघाच्या माध्यमातून येणं आवश्यक आहे. पण किरण पवारची गोलंदाजीचा आपण विचार केला, अचूक टप्प्यावरची त्यांनी गोलंदाजी केली. मात्र क्षेत्ररक्षण थोडीशी चूक केली होती इथे मात्र सीमारेषेजवळ आणि तिथे मात्र 1 धावेच्या बदल्यात 3 धावांचा आणखीन एक बोनस मिळाला. आणि चौकाराने तेजस मात्र यांच्या चेहऱ्यावर मात्र त्या ठिकाणी निश्चित एक मोठं टेन्शन आलं होतं. परंतु आता मात्र 3 चेंडू आणि 18 धावा. थोड़ी सी थकान महसूस कर रहे थे काका जब ये खिलाड़ी दौड़ रहा था. चलिए अब 3 गेंदें बची है, 18 रनों की जरूरत है, 3 मैक्सिमम चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. सामने बल्लेबाज है जयदीप म्हात्रे उर्फ बंटी और सामने है केपी किरण पवार. शाम का सत्र है, पंची लहरते हुए हवा में अपना हौसला ढूंढते हुए. इस बार अच्छा शॉट है लेकिन फील्डर है वहां पर मौजूद. डीप में मुकाबला पूरी तरीके से अपनी तरफ खींचती हुई जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वे नो टीम, जहां पर उनके पुरस्कार थे अमर म्हात्रे साहब और नीलेश शेखारकर. उनके चेहरे के ऊपर हल्की सी मुस्कुराहट नजर आती हुई. पिछले साल भी सुपर 8 में ये टीम बिल्कुल क्वालिफाई हो चुकी थी. अब 2 गेंदे 17 की दूरी. स्क्रीन पर तेजस म्हात्रे को आपने देखा, जो चेहरे के ऊपर उनकी थोड़ी सी खुशी का माहौल. चैम्बो टेंशन में है जरूर. क्या ये समर्थक है मेरे ख्याल से अलिबाग टीम के. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना हा चेंडू मात्र पहा अतिशय सुंदर किरण पवारनी अर्थात उजव्या दिशेने चेंडूला फेकला, बाहेर काढला. आणि आता मात्र समीकरणामध्ये येणारा शेवटचा चेंडू
आणि 17 धावांची गरज. शेवटचा चेंडू आणि 17 धावांची गरज. या ठिकाणी मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे आणि 16 धावांनी या ठिकाणी सामना जीवदानी बामण संघाने जिंकलाय. अंतिम 16 मध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतोय. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि जय माताजी दिघोडे संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू डीजे. आताच ज्यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक आणलं होतं ते घेऊन जाऊ आपण. कोण आले होते मगाशी? थँक्यू. तर अप्रतिम या ठिकाणी सामना पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले परंतु शेवटच्या बॉलवर जाता जाता किरण पवारला या ठिकाणी विकेट दिली आणि फलंदाज इथे झालेत बाद आणि टॉप 16 मध्ये क्वालिफाय झालेत ते अर्थातच NCC जीवदानी बामण डोंगरी